भक्त हो, तुम्ही कधी असा विचार केलाय का? म्हणजे तुमच्या कधी असं मनात आलंय का? समजा देवांचे देव महादेव आपल्या घरी जेवण्यासाठी म्हणून आले, तर तुम्ही त्यांना जेवण्यासाठी म्हणून काय बनवाल? कोणता अन्नपदार्थ त्यांना वाढाल? आता महादेवांचा विषय आहे म्हणून सांगते. आपल्यापैकी अनेक जण, अनेक महिला सोमवारचा उपवास करतात किंवा काही महादेवांच्या संदर्भात एखादी विशेष तिथी असेल, सण असेल, तर तेव्हा सुद्धा आपण त्यांची पूजा करतो. आरतीच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवतो. पण आपल्याकडे नैवेद्य दाखवण्याच्या बाबतीत कोणती भावना, कोणती श्रद्धा किंवा कोणता समज जपला जातो? देव फक्त भावाचा भुकेला आहे. म्हणजे आपण जो काही नैवेद्य देवासमोर दाखवतो, तर देवाला त्याचा सुवास पुरेसा आहे. बाकी नैवेद्य रूपी प्रसाद खाणारा तर माणूसच आहे. अगदी बरोबर. पण खरोखर कधी महादेव आपल्याकडे जेवायला आले, तर तुम्ही त्यांच्यासाठी कोणता अन्नपदार्थ बनवाल? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण बऱ्याच वेळा देवासमोर नैवेद्य दाखवतो. सकाळी नैवेद्य ठेवला असेल तर संध्याकाळी तो उचलून घेतो, किंवा संध्याकाळी आपण नैवेद्य देवासमोर दाखवला असेल तर सकाळी उचलून घेतो आणि त्याच्यानंतर तो नैवेद्य आपण वाया जाऊ नये किंवा त्याचा अपमान होऊ नये म्हणून गाईला किंवा कुत्र्याला, एखाद्या पक्षाला वगैरे घालून देतो, किंवा जिथे मुंग्या निघतात तिथे नेऊन आपण तो ठेवतो. पण आता महिला याच्यापेक्षाही पुढचा किंवा चांगला विचार करायला शिकल्या आहेत. कारण काय होतं, कधी कधी गाय मिळत नाही आणि आपण पक्ष्यांच्या वगैरे नावाने तो नैवेद्य कुठेतरी ठेवून दिला घराच्या बाहेर किंवा छतावर, तर कधी कधी आपण 4-4 दिवस बघतो की पक्षीही त्याला तोंड लावत नाही. याच्या मागे कोणत्याही प्रकारचा संकेत किंवा श्रद्धा, अंधश्रद्धा याचा भाग नाही. पण मग होतं असं, तर मग महिला काय करतात, डायरेक्ट जसं काही आपल्याला जेवायचं आहे या अर्थाने नैवेद्याचं ताट तयार करतात आणि तो नैवेद्य देवासमोर ठेवतात. 10-15 मिनिटं झाली की नैवेद्याचं ताट उचलून घ्यायचं आणि आपल्याच घरातल्या एखाद्या सदस्याला ते जेवण्यासाठी म्हणून द्यायचं. खरोखर खूप चांगलं आहे. याच्यामुळे काय होतं, नैवेद्याचा योग्य तो मानपानही राखला जातो आणि ते अन्नही कोणाच्या तरी पोटात जातं. म्हणजे त्याचा अपमान होत नाही, अन्न वाया जात नाही. तर अशीच एक म्हातारी होती, गरीब, वृद्ध, पण ती महादेवांची निस्सीम भक्त होती. दररोज महादेवांची ती पूजा करायची आणि काहीतरी आपलं गाऱ्हाणं किंवा तिला जे काही बोलायचं असेल ना, तर ती ते महादेवांना सांगत असायची. आणि तिच्या प्रार्थनेतून ती दररोज महादेवांना आपल्या घरी जेवण्यासाठी म्हणून आमंत्रित करायची. तसं पाहायला गेलं तर म्हातारीकडे ना पुरेसे भांडे होते आणि ते भांडे अगदी व्यवस्थितच होते असंही नाही. तिच्याकडे अगदी जेमतेम धान्य असायचं. कधी कधी ती स्वतःच उपाशी राहायची, तरी पण ती महादेवांना आपल्या घरी जेवायला बोलवायची, जेवण्यासाठी आमंत्रित करायची. आणि एक दिवस काय झालं, म्हातारीच्या दारावर टकटक वाजलं आणि पुढे काय झालं ते आपल्याला आजच्या कथेतून ऐकायचं आहे. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी. कथा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवट तुम्हाला कळेल की तुमच्या मनाला कुठेतरी एक प्रकारचं समाधान, शांती ही कथा ऐकून मिळालेली आहे. त्याच्यामुळे कथा शेवटपर्यंत ऐकायला अजिबात विसरू नका. चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी. तुम्हाला जर धार्मिक, आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, पुराण कथा ऐकण्यामध्ये तुम्हाला रस असेल, तर तुम्ही नक्की आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करते. मंडळी, म्हातारीच्या दारावर जसा टकटक आवाज आला तसं म्हातारीने दार उघडलं. समोर एक वृद्ध माणूस उभा होता. त्याच्या अंगावर जुने कपडे, हातामध्ये एक काठी आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप थकवा होता, जसं की तो खूप लांबून दमून भागून आलेला असावा या पद्धतीने. आणि तो हळू आवाजातच म्हणाला, आई, खूप भूक लागली आहे ग, काही खायला मिळेल का? म्हातारीने अगदी क्षणाचाही विचार केला नाही. ती लगेच म्हणाली, या बाबा, आत या. वृद्ध झोपडीमध्ये आला. घरामध्ये नजर टाकली. तिथे ना मोठं स्वयंपाकघर होतं, ना भरलेली भांडी. एका कोपऱ्यात मातीची चूल होती आणि बाजूला थोडंसं पीठ. म्हातारीच्या चेहऱ्यावर मात्र खूप हसू होतं, समाधान होतं, जसं काही तिच्याकडे भरभरून सगळं आहे या पद्धतीने. ती म्हणाली, बाबा, माझ्याकडे फार काही नाही, पण जे आहे ते मी तुम्हाला प्रेमाने वाढेल. वृद्ध शांतपणे तिच्याकडे पाहत होता. जणू तो तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या मनाकडेच पाहत होता. म्हातारीने चूल पेटवली, पीठ मळायला घेतलं. तेवढ्यात तिने डबा उघडला आणि तिचे हात थांबले.
डब्यातलं पीठ जेमतेम एकाच भाकरीपुरतं होतं. म्हणजे एकच भाकर त्यातून होईल एवढंच पीठ तिच्याकडे आता उरलेलं होतं. ती काही क्षण गप्प बसली. तिच्या मनात विचार आला, ही भाकरी पाहुण्याला वाढू की यातूनच मी सुद्धा थोडी खाऊ. पण पुढच्याच क्षणी ती स्वतःशीच हसली. पाहुणा उपाशी जाऊ नये, बाकी महादेव बघतील, असं म्हणत तिने ती एकमेव भाकरी थापून भाजायला घेतली. पण तिला अजिबात कल्पना नव्हती की आज तिच्या झोपडीमध्ये आलेला हा साधा वृद्ध नव्हता किंवा हा साधा सुद्धा माणूस नव्हता. आता आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे लगेच ऐकूया त्या वृद्धाने अशी कोणती गोष्ट मागितली ज्यामुळे म्हातारीची खरी परीक्षा सुरू झाली. बघा, म्हातारीने प्रेमाने भाकरी बनवली, ती भाजली, सोबत थोडीशी चटणी केली आणि मातीच्या ताटात वाढून त्या वृद्धासमोर तिने ती ठेवली. ती हसत म्हणाली, बाबा, जे आहे ते मनापासून वाढलंय आणि जसं काही गोडधोड बनवलंय असं मानून तुम्ही ते खा. वृद्धाने ताटाकडे पाहिलं, पण त्यांनी एक सुद्धा घास त्यातून घेतला नाही. ते शांतपणे म्हणाले, आई, मी एकटा नाही. म्हातारीला काहीच समजलं नाही, कारण तिने बघितलं तर तिच्या समोर बसलेला वृद्ध माणूस हा एकटाच होता, त्याच्यासोबत कोणीच आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे तिला काही समजलं नाही. म्हणून ती म्हणाली, म्हणजे? यावर ते वृद्ध हसले, माझ्यासोबत बाहेर अजून एक जण आहे. तिने पाहिलं तर झोपडी बाहेर एक भुकेलं अशक्त कुत्रं बसलेलं होतं. ते शेपटी हलवत तिच्याकडे पाहत होतं. वृद्ध म्हणाले, आधी त्याला खायला दे. तर म्हातारीने क्षणाचाही विचार केला नाही. तिने त्या वृद्धाची आज्ञा पाळली आणि तिने ताटातील अर्धी भाकरी उचलली, त्या कुत्र्यासमोर तिने ठेवली. कुत्रं इतकं भुकेलं होतं की त्याने क्षणात ती जी भाकरी होती किंवा तिने जे काही वाढलं ते खाऊन टाकलं. आता ताटात फक्त अर्धीच भाकरी उरली होती. म्हातारीने ती पुन्हा वृद्धासमोर ठेवली. वृद्ध पुन्हा म्हणाले, आई, अजून एक विनंती करू? म्हातारी हसून म्हणाली, सांगा ना बाबा. वृद्ध म्हणाले, बाहेर एक म्हातारा बैल सुद्धा उभा आहे, त्याला सुद्धा 2 घास मिळतील का? म्हातारीने बाहेर डोकावून पाहिलं तर खरंच एक अशक्त बैल अगदी शांतपणे उभा होता. घरात आता काहीच उरलं नव्हतं. ताटातली ती अर्धी भाकरी आणि स्वतःची भूक. एका क्षणासाठी तिच्या डोळ्यात तर पाणीच आलं, पण ती लगेच म्हणाली, भूक तर मला रोज लागते, पण आज माझ्या दारात आलेला पाहुणा उपाशी जाता कामा नये. असं म्हणत तिने काय केलं, ती उरलेली अर्धी भाकरी उचलली आणि त्या बैलाला वाढली. बैलासमोर तिने ठेवून दिली. आता ताट पूर्ण रिकामं झालं होतं. वृद्ध शांत तिच्याकडे पाहत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं. आता आपण पाहूया, रिकामं ताट पाहून वृद्धाने असं काय केलं ज्यामुळे म्हातारीचं आयुष्य कायमचं बदललं. बघा, वृद्धाने रिकाम्या ताटाकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, आई, आता तू काय खाणार? म्हातारी हसली आणि ती म्हणाली, काळजी करू नका बाबा, आज तुम्ही पोटभर खाल्लत एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तर आपण बघितलं की म्हातारीने एकच भाकरी बनवली होती. त्यातली अर्धी भाकरी तिने कुत्र्याला वाढली आणि अर्धी भाकरी त्या अशक्त बैलाला. ताटामध्ये उरली होती फक्त ती चटणी. तर महादेवांनी फक्त तिच्या ताटातली चटणीच खाल्ली आणि म्हातारी मात्र उपाशीच राहिली. वृद्ध पुन्हा म्हणाले, पण तुला भूक नाही लागणार का? म्हातारी शांतपणे म्हणाली, लागेल ना, पण पाहुणा उपाशी राहिला तर ती भूक मला जास्त लागेल. हे ऐकून वृद्ध काही क्षण गप्प बसले. मग त्यांनी विचारलं, आई, तुला कधी राग नाही आला महादेवांवर? इतकी वर्ष त्यांची पूजा केलीस तरी सुद्धा तुझी गरिबी गेली नाही. म्हातारीच्या चेहऱ्यावर हे ऐकून हलकसं हसू आलं आणि ती म्हणाली, महादेवांनी मला गरीब ठेवलं असेल, पण कधी उपाशी झोपवलं नाही. 2 वेळचा घास दिला, त्यापेक्षा अजून मला काय हवं? वृद्ध तिचं बोलणं शांतपणे ऐकत होते. म्हातारी पुढे म्हणाली, लोक म्हणतात महादेव माझं काहीच ऐकत नाहीत, पण मी तसं मानत नाही. ते रोज माझ्यासोबत असतात. म्हणूनच आज तुमच्या रूपाने माझ्या घरी आले असतील असं मला वाटतं. हे ऐकताच वृद्धाच्या डोळ्यात एक वेगळंच तेज दिसू लागलं. झोपडीत एक अनोखी शांतता पसरली. म्हातारीला काहीतरी वेगळं जाणवत होतं, पण अजूनही तिला समोर बसलेली व्यक्ती नेमकी कोण आहे याची काहीच कल्पना नव्हती. आता आपण पाहूया त्या वृद्धाचं खरं रूप पाहून म्हातारीला काय दिसलं. बघा, म्हातारी तशीच शांत उभी होती. वृद्धही तिच्याकडे पाहत होते. काही क्षण दोघांमध्ये काहीच संवाद झाला नाही. म्हणजे दोघंही फक्त शांतपणे पाहत होते, काहीच बोलले नाही. आणि अचानक काय झालं, झोपडीतून एक मंद सुगंध दरवळू लागला. जणू कुणीतरी धूप लावला होता.
समजा आपल्याही घरात आपण अगरबत्ती लावतो, धूप लावतो, तर किती छान सुगंध दरवळत असतो. अगदी त्या पद्धतीने चुलीची ज्योत आपोआप मोठी झाली. म्हातारीला काहीच समजेना की हे काय होतंय. ती घाबरत म्हणाली, बाबा हे सगळं काय चालू आहे. वृद्ध फक्त हसले. ते हळूहळू उठले, हातातली काठी बाजूला ठेवली आणि क्षणात त्यांच्या अंगातून एक तेजस्वी प्रकाश निघू लागला. म्हातारीने डोळे झाकले तर तो जो प्रकाश होता, तो जो उजेड होता, तो इतका प्रखर होता की तिला काहीच दिसत नव्हतं. थोड्या वेळाने प्रकाश कमी झाला. म्हातारीने त्यानंतर हळूच डोळे उघडले आणि जे पाहिलं ते पाहून ती अगदी थरथर कापू लागली. तिच्या अंगाचा थरकाप उडाला होता आणि ती लटलट अशी कापू लागली होती. समोर साक्षात भगवान महादेव उभे होते. आपण सुद्धा कधीतरी देवाचा काही चमत्कार किंवा चमत्कार म्हणण्यापेक्षा देवाचा जर आपल्याला काही अनुभव आला, जो आपण ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो किंवा आपल्या मनातही तसं नसतं, आपण फक्त देवाची भक्ती करत राहतो, पण आपल्याला जर देवाने काही दृष्टांत दिला किंवा काही अनुभव आपल्याला त्या पद्धतीने आला तर आपल्या अंगावर कसा काटा येतो. अगदी त्याच पद्धतीने म्हातारीच्या समोर तर साक्षात देवांचे देव महादेव उभे होते. त्याच्यामुळे तिच्या अंगावर काटा आला होता आणि ती थरथर कापू लागली होती. बघा, साक्षात भगवान महादेव तिच्या समोर उभे होते. त्यांच्या जटांमधून वाहणारी गंगा, कपाळावर चंद्र, गळ्यात नाग, हातात त्रिशूळ आणि चेहऱ्यावर तेच प्रेमळ हसू. म्हातारीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि हे खरं तर आनंदाचे अश्रू होते. ती धावत जाऊन महादेवांच्या चरणांवर पडली. ती रडतच म्हणाली, महादेवा, मी तुम्हाला ओळखलंच नाही. महादेवांनी तिला अलगद धरून उचलून उभं केलं आणि प्रेमाने ते म्हणाले, आई, तू मला रोज जेवायला बोलवायचीस ना, आज तुझं आमंत्रण मी स्वीकारायला आलो होतो. हे ऐकताच म्हातारीला स्वतःच्याच कानांवर विश्वास बसेना. तिला वाटलं, हे स्वप्न तर नाही ना. आता आपण पाहूयात, महादेवांनी त्या म्हातारीला असं कोणतं वरदान दिलं ज्यामुळे संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं होतं. बघा, म्हातारी अजूनही महादेवांच्या चरणांशी बसली होती. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते, कारण तिच्या देवाची आज तिची भेट झाली होती. ती पुन्हा पुन्हा एकच म्हणत होती, महादेवा, आज माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थक झालं. तुमची भेट झाली, तुमचं दर्शन मला घ्यायला मिळालं. महादेव प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाले, आई, आज आम्ही तुझ्याकडे जेवायला आलो, पण आम्हाला भाकरीपेक्षा तुझं मन जास्त आवडलं. म्हातारी काहीच बोलली नाही. महादेव पुढे म्हणाले, तुझ्याकडे खूप कमी होतं तरी तू स्वतःचा विचार न करता आम्हाला खाऊ घातलं. आधी भुकेल्या कुत्र्याला खायला दिलंस, नंतर त्या बैलाला सुद्धा घास दिला आणि शेवटी स्वतः मात्र उपाशीच राहिली. हेच खरं दान असतं. म्हातारी हात जोडून म्हणाली, महादेवा, मी काही मोठं केलं नाही. माझ्या दारात जो येतो तो माझ्यासाठी देवच असतो. हे ऐकून महादेवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. ते म्हणाले, आई, आजपासून तुझ्या घरात अन्नाची कधीच कुठल्याही प्रकारची कमतरता तुला भासणार नाही आणि जो कोणी भुकेल्याला प्रेमाने अन्न देईल त्याच्यावर आमची कृपा कायम राहील. इतकं बोलून महादेवांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात झोपडीत ठेवलेली धान्याची रिकामी मडकी हळूहळू भरू लागली. पिठाचा डबा देखील भरला, तांदूळ भरले, डाळ भरली. म्हातारी आश्चर्याने सगळं काही पाहत होती. पण महादेवांनी दिलेलं सर्वात मोठं वरदान अजून बाकी होतं. तर आपण ऐकूया, दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण गाव जो आहे तो त्या झोपडीसमोर का जमला होता. दुसऱ्या दिवशी गावात नेमकं असं काय ऐकू गेलं की ज्याच्यामुळे सगळेजण तिच्या झोपडीसमोर जमले. बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे म्हातारी लवकर उठली. कालचं सगळं खरंच घडलं होतं की ते फक्त स्वप्न होतं हेच तिला कळत नव्हतं. तिने घरभर नजर फिरवली. पिठाचा डबा खरंच भरलेला होता. धान्याची रिकामी मडकी सुद्धा भरलेली होती. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं आणि ती हात जोडून म्हणाली, महादेवा, तुमची लीला अगाध आहे. इतक्यात बाहेरून आवाज यायला लागला, आजी, दार उघड, लवकर बाहेर ये. म्हातारीने दार उघडलं. संपूर्ण गाव तिच्या झोपडीसमोर उभा होता. ती आश्चर्याने म्हणाली, काय झालं. गावातील एक माणूस म्हणाला, आजी, काल रात्री आम्ही एक अद्भुत गोष्ट पाहिली. म्हातारी शांतपणे ऐकत होती. तो पुढे म्हणाला, तर तो माणूस तिला म्हणत होता, काल तुझ्या झोपडीतून इतका तेजस्वी, इतका प्रखर उजेड बाहेर येत होता की आम्हाला वाटलं आग लागली असेल. दुसरा म्हणाला, आम्ही जवळ आलो पण त्या प्रकाशामुळे पुढे जाताच आलं नाही. तिसरा म्हणाला, आणि त्या प्रकाशात आम्हाला त्रिशूळ दिसला. हे ऐकताच म्हातारीच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू वाहू लागले. तिला समजलं, काल जे घडलं ते स्वप्न नव्हतं.
खरंच महादेव तिच्या घरी आले होते. गावातील लोक तिच्याकडे पाहत होते. कालपर्यंत जी लोक तिची थट्टा करायचे किंवा तिला असं म्हणायचे की महादेव तुझ्याकडे बघतच नाही किंवा तुझी परिस्थितीच ते बदलत नाही, तर तू काय त्यांची भक्ती करते, काय त्यांची सेवा करते, म्हणजे एक प्रकारे तिला सर्वजण वेडं ठरवायचे. तर आज तेच लोक तिच्या समोर हात जोडून उभे होते. त्यांच्यातलाच एक माणूस अगदी लाजत म्हणाला, आजी आम्ही तुझी खूप चेष्टा केली ग, पण आम्हाला माफ कर, तू खरी होतीस, तुझी भक्ती खरी होती. म्हातारी यावर फक्त हसली आणि म्हणाली, माफी माझ्याकडे नका मागू, मनापासून महादेवांचं नाव घ्या, तेच सगळ्यांना माफ करतात. हे ऐकून सगळ्यांनी एकाच आवाजामध्ये हर हर महादेव असा जयघोष केला. आता आपण ऐकूया त्या दिवसानंतर म्हातारीचं आयुष्य कसं बदललं आणि महादेवांनी तिला शेवटी काय शिकवलं. बघा, त्या दिवसानंतर म्हातारीचं आयुष्य अशा प्रकारे बदललं, पण त्यातली एक गोष्ट आहे ती मात्र आहे तशीच राहिली. ती काय करायची, रोज सकाळी तितक्याच प्रेमाने शिवमंदिरामध्ये जायची, महादेवांना पाणी अर्पण करायची, जलाभिषेक करायची आणि शांतपणे आपापलं घरी यायची. आता तिच्या घरात अन्नाची कमतरता नव्हती, पण ती कधीच गर्वाने वागली नाही. उलट तिच्या दारात जो भुकेला यायचा त्याला ती प्रेमाने जेव घालायची आणि तिला असं वाटायचं की मी ज्याला जेव घालते ते कदाचित माझे महादेवच आहेत किंवा माझे महादेवच पुन्हा माझी परीक्षा घेण्यासाठी माझ्या घरी आले असतील. म्हणजे ती जो कोणी भुकेलेला माणूस किंवा प्राणी पक्षी तिच्याकडे येऊन बसायचा आणि ती त्याला जे काही वाढायची, तर जणू काही महादेवच आपल्या घरी आलेले आहेत जेवण्यासाठी, म्हणून ती सगळ्यांना खाऊ पिऊ घालायची. कधीच कुणाला तिने उपाशी पाठवलं नाही. किंवा एखाद्याच्या बाबतीत काय झालं असतं की त्याची परिस्थिती जी आहे ती पहिल्यापेक्षा जर बदललेली आहे, सुधारलेली आहे, तर एखाद्या माणसाला त्याचा गर्व चढला असता की माझी परिस्थिती काय होती, आता मी काय झाले किंवा काय झालो, तर मग जुन्या दिवसांची त्या व्यक्तीला किंमत राहिली नसती. पण म्हातारीने आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवले. तिचे हात जरी, म्हणजे एक प्रकारे तिच्या घरात अन्नधान्याची कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. आज तिचे हात आकाशाला टेकले होते, कारण तिला स्वतः महादेवांनी दर्शन दिलं होतं. तरी सुद्धा तिने त्या गोष्टीचा कधीही गर्व केला नाही. तिने उलट प्रत्येक भुकेल्या माणसाला खाऊ पिऊ घालण्याचं काम केलं आणि ते सुद्धा जणू काही महादेवच तिच्या घरी आलेले आहेत असं समजून. हळूहळू संपूर्ण गाव बदलू लागलं. लोकांनी गरिबांना मदत करायला सुरुवात केली. कोणी उपाशी राहू नये याची सगळेजण काळजी घ्यायला लागले आणि त्या छोट्याशा गावात प्रेम, माया तसेच माणुसकी देखील वाढू लागली. मंडळी, ही गोष्ट आपल्याला एक सुंदर अशी शिकवण देते. देवाला महागडे नैवेद्य लागत नाहीत, त्यांना हवं असतं प्रेमाने भरलेलं मन. आणि जो भुकेल्याला अन्न देतो, म्हणजे एखाद्या भुकेल्या जीवाची जो व्यक्ती शांती करतो, म्हणजे त्याला खाऊ पिऊ घालतो. आपल्याला एखादा घास कमी आला तरी चालेल, पण घासातला घास जर एखादा माणूस एखाद्या भुकेल्या व्यक्तीला देत असेल, त्याचं पोट भरवत असेल आणि जो गरजवंताला मदतीचा हात देत असेल, त्याच्यातच आपल्याला खरं देवाचं दर्शन होतं. म्हणजे जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा, हे जे काही म्हणतात ना, तर ते हेच. बघा, म्हणून तुमच्या दारात सुद्धा कधी एखादा गरजू माणूस आला तर शक्य तेवढी मदत त्याला नक्की करा, कारण कोणत्या रूपामध्ये देव तुमची परीक्षा घेईल हे कुणालाच माहिती नसतं. आपण हिंदीमध्ये सुद्धा ऐकतो बघा, पता नाही किसी रूप में आकर नारायण मिल जाए. म्हणजे आपल्याला सुद्धा कधी कळणार नाही की आपल्या समोर जो व्यक्ती येऊन गेला तो देवाचंच रूप होता किंवा स्वतः देव होते. म्हणून आपल्याला देवाचं रूप जे आहे किंवा त्याने दिलेला दृष्टांत, त्याने दिलेला संकेत, अनुभव हा ओळखता आला पाहिजे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, याच्यामध्ये आपण पाहिलं की महादेवांनी म्हातारीची, जी स्वतःच महादेवांची भक्त होती, तिची परीक्षा कशी घेतली आणि ती त्या परीक्षेला कशा पद्धतीने सामोरी गेली किंवा पात्र ठरली. तर तुम्हाला कथा आवडली असेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी, पुराण कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवर विठ्ठल रुक्मिणीच्या कथा आहेत, त्याचबरोबर एकादशीचे नियम आहेत, महाभारतातल्या कथा आहेत, तर ते सुद्धा तुम्ही एक एक करून व्हिडिओ पाहत राहा.
जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर अजून कोणकोणत्या प्रकारच्या कथा यायला हव्यात हे तुम्हाला म्हणजे मला कमेंटद्वारे सांगता येईल, कारण तुम्हाला त्या कथा ऐकून नक्कीच तुमची उत्सुकता वाढणार आहे, यात काही शंका नाही. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.